मराठी माणसांना नोकऱ्या नाही हा प्रश्न सगळ्याच मराठी माणसांचा आहे. पण मी म्हणतो मराठी माणसांनी नोकऱ्या केल्या तरी का पाहिजे. आता एक आठवड्याआधी मी दिल्लीमध्ये होतो, त्यावेळेस मला बातमी भेटली की महाराष्ट्रामध्ये LPG गॅसचा शॉर्टेज झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्यावेळेस मी विचार केला, आता LPG गॅसचा जर शॉर्टेज झाला तर हॉटेल्स ओनर आपले हॉटेल बंद ठेवणार नाही, त्यामुळे LPG गॅसला रिप्लेस कोण करेल. पहिलं माझ्या डोक्यात आला कोळसा, पण कोळसा तर बॅन आहे. त्यानंतर झालं आपलं डिझेल भट्टी पण इंडियामध्ये बॅन आहे. त्यानंतर मग राहिला तर एकच ऑप्शन आपला इलेक्ट्रिक बर्नर. त्यावेळेस मी एका आठवड्याआधी 10 बर्नरची ऑर्डर दिली होती. मी ते यायच्या आधीपर्यंत ते सोल्ड आउट झाले होते. आपल्या मराठी माणसांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना मार्केटमध्ये गॅप समजत नाही. धंदा हा फक्त डिमांड आणि सप्लायचा गेम आहे. ज्या गोष्टीची मार्केटमध्ये डिमांड वाढली आणि तुम्ही त्याचा सप्लाय देऊ शकला तर तुम्ही तिथं डायरेक्ट मोठ्या प्रमाणात बिझनेस बनवू शकता. मारवाडी माणूस जसा मंदीमध्ये संधी सापडतो तशी आपण पण मंदीमध्ये संधी सापडता आली पाहिजे आपल्याला. जर तुम्हाला अशा बिझनेस टिप्स अजून ऐकायच्या असतील तर आपल्या पेजला आजच फॉलो करा.